आज दुपारच्या जेवणात आमटी आणि भात असल्या कारणाने मी फक्त मसाला मिरची करायचं ठरवलं. नमस्कार टू ऑल आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. मसाला मिरचीसाठी मी 3 मिरच्या घेतल्यात. त्याचबरोबर स्टफिंगसाठी 2 मिरच्या, 1 इंच आलं आणि 5 लसूणच्या पाकळ्या. त्याचबरोबर 3 बॉइल्ड बटाटे, कोथिंबीर, 1 वाटी भिजलेली चणा डाळ. मला ही मिरची फ्राय रेग्युलर सारखी फ्राय करायची नव्हती, म्हणून मी भिजलेली डाळ वापरायचं ठरवलं. मिक्सरमध्ये डाळ वाटायला घेतली आणि बरोबर त्यात पाणी पण टाकले, जे मी भिजण्यासाठी वापरलेले होते ते. उप्स, पण वाटण आता जरा वॉटरी झालंय, त्यासाठी मी पुन्हा एकदा डाळ घेते आणि हे जे वॉटरी जे वाटण झालंय तेच मी पाण्यासारखं वापरण्यासाठी घेते. दोन्ही पेस्ट एकत्र करून त्यात 2 पिंच हळद, हाफ टेबलस्पून मीठ घातलं आणि विस्करने पुन्हा एकदा फेटून घेतलं. याच मिश्रणात तेलाचं मोहन घालून ते पुन्हा फेटून घेतले. त्यानंतर हिरवा मसाला तयार करण्यासाठी घेतला. त्यासाठी कोथिंबीर, 5 लसणीच्या पाकळ्या, 1 इंच आलं कापून बारीक बारीक तुकडे करून खलबत्त्यात टाकले. त्यानंतर 2 मिरच्या टाकून मसाला एकजीव होईपर्यंत कुटून घेतला. आपला मसाला तयार आहे. फोडणीसाठी 2 चमचे तेल घेतले, पण ते जरा जास्तच झाले म्हणून थोडं काढून ठेवावं लागलं. फोडणीसाठी आपण मोहरी, कढीपत्ता, कुटलेला हिरवा मसाला, हळद आणि मीठ वापरणार आहोत. मीठ ह्यासाठी फोडणी अळणी लागू नये म्हणून. मसाला नीट शिजल्यानंतर ती फोडणी उकडलेल्या बटाट्यात घालून वरून थोडं म्हणजेच हाफ टेबलस्पून मीठ घातले. बटाटा हातानेच कुस्करून घेतला आणि सर्व जिन्नस एकजीव करून घेतले. फ्रायसाठी वापरणार आहोत मिरची, ती मधून स्लिट करून घेतली व या मिरच्या फार मोठ्या होत्या, त्यामुळे मी मधून हाफ कट करून घेतल्या व नंतर त्याच्यातले सीड्स मी काढून टाकले. मिरच्या क्लीन झाल्यानंतर त्यामध्ये बटाट्याचं स्टफिंग एका मिरचीमध्ये भरून घेतले आणि बाजूला तेल तापवत ठेवले. एक मिरची बेसनमध्ये डीप करून ती फ्राय करण्यासाठी सोडली. दोन्ही बाजूने नीट फ्राय झाल्यानंतर मिरच्या तेलातून काढून घेतल्या. उरलेल्या मिरच्यांना पण तसेच बेसनमध्ये डीप करून फ्राय करण्यासाठी सोडले. बटाट्याची भाजी मिरचीमध्ये एकदम व्यवस्थित भरली गेलेली आहे. आणि हा माझा इंस्टाग्राम साठीचा पिक. आज जेवणासाठी राईस, हरभऱ्याची आमटी आणि बटाटा मिरची फ्राय आहे. मी जाते जेवायला. बाय बाय. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये.